काय विकासाची कामं झालेली आहेत? त्याच पद्धतीचं दमदार काम त्यांनी केलेलं. की गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलंय? पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट दादांनी या ठिकाणी कामाचा त्यांचा जो हातोडा होता त्या ठिकाणी दाखवला. पिंपरी चिंचवड शहराकडे मिनी इंडिया म्हणून पाहिलं जातं. पाण्याची समस्या ही भेडसावणारी होती. दमदार आमदार म्हणून महेश दादांनीच करून दाखवलं. त्यांच्या कामामध्ये लुडबुड करण्याचा एक आरोप केला जातो. लोकांची दिशाभूल करण्याचं हेच काम फक्त विरोधकांकडे राहिलेलं आहे. काय लक्षात ठेवावं आणि का मतदान करावं? कामाची पूर्तता करून दाखवलेली आहे. 3 वर्ष आले आम्ही नगरसेवक नाहीये. प्रशासनावरती वचक असणारा दमदार आमदार आहे. विरोधकांना त्यांच्याकडे कुठलीही जागा राहिली नाहीये. चरोली भागाचा विकासाचे शिल्पकार तुम्हीच आहात आणि त्यांची हॅट्रिक होणारच आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमदार कसा असावा या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मान्यवरांशी बोलतोय, लोकांशी बोलतोय आणि समजून घेतोय की नेमका आमदार कसा असला पाहिजे. वेगळी चर्चा, लोक आमदार कोण हवा, असं कोण येणार, कोणाचं पार्ट जड आहे अशी चर्चा होते. परंतु आपल्याला आमदार कसा असला पाहिजे, कसा निवडला पाहिजे, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जाऊन त्यांनी कोणत्या प्रकारची कामं केली पाहिजेत या संदर्भातली ही चर्चा. त्यामुळं अतिशय महत्त्वाच्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. एकूण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार कसा असावा ही सगळी चर्चा सुरू आहे आमच्याकडे. आमदार कसा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आमदार त्यांच्या भूमिकेतून, त्यांच्या वर्णनातून आज सर्व या पिंपरी चिंचवड शहराला आज त्यांनी त्या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे. आणि त्या पद्धतीची त्यांची शरीरयष्टी आहे, त्याच पद्धतीचं दमदार काम त्यांनी केलेलं आहे. कोणाविषयी बोलता आपण? महेश दादा लांडगे. आज त्यांनी या पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करून दाखवलेला आहे. जवळपास 1997 साली या ग्रामीण भागाचा शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाविष्ट भाग घेण्यात आला. आज तागायतपर्यंत 17 ते 18 वर्ष त्या तिकडे पिंपरी चिंचवड शहराचं अतिशय दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे तुटपुंजी निधीतून त्या ठिकाणी त्या भौगोलिक गावांचा विकास झाला नव्हता. तो 2014 साली आमदार महेशदादा लांडगे निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने जो कामाचा आलेख उभा केला आहे तो आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ती त्यांच्या कार्याची प्रणाली आज या संपूर्ण ग्रामीण भागाला एक वेगळी विकासाची गंगा या ठिकाणी निर्माण करून दाखवली त्यांनी. कारण की या पिंपरी चिंचवड शहराकडं मिनी इंडिया म्हणून पाहिलं जातं. आणि या मिनी इंडियाच्या शहरामध्ये अनेक जातीपंथांची लोकं आहे. आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराच्या आमच्या भोसरी विधानसभेमध्ये म्हणजे पूर्वीचा हवेली आणि त्यातून आत्ता नव्याने झालेला भोसरी गेल्या 20 वर्षापूर्वीपासनं तर त्यापर्यंत या भोसरीचा नावलौकिक म्हणजे फक्त सांप्रदायिक नव्हे तर कुस्ती असेल, कबड्डी असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये भोसरीचा नावलौकिक या पंचकृषीमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या पूर्ण नकाशावरती झळकलेला होता. कारण की त्या ठिकाणी तोच आता म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये पुढे गेला असं तुम्ही म्हणताय. विकासाचा उल्लेख तुम्ही केलात. नेमकी काय विकासाची कामं झालेली आहेत, कोणती विकासाची कामं अशी झालीत की ज्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय की कायापालट झाला किंवा विकासाची गंगा जी आहे ती या मतदारसंघामध्ये आली, अशी कोणती उदाहरणं, कोणती कामं तुम्हाला सांगता येतील? असे अनेक उदाहरणं आहे की दादांच्या माध्यमातून गेल्या 2014 पासून दादांनी या गावांवरती एक आपले घरचे लोक या भावनेतून दादांनी काम केले की त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला दादांनी या ग्रामीण भागातून म्हणजे तळवडे असेल, त्यानंतर चिखली असेल, मोशी असेल, दुडुळगाव असेल, त्याच्यानंतर चरोली आणि दिघी अशा या ग्रामीण भागामध्ये मुख्यतः त्या ठिकाणी पाण्याची समस्या ही भेडसावणारी होती. त्याच ठिकाणी दादांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आणि त्या काळात मलाही संधी मिळाली काम करण्याची,
भामास्केडच्या धरणातून त्या ठिकाणी पाणी 267 MLT त्या ठिकाणी घेऊन त्या पाण्याच्या माध्यमातून या ग्रामीण भागाचा प्रश्न पहिला मार्गी लावला. त्यातून बफर झोनसारखा विषय होता त्याचा याड कमी केला. रेड झोनसारख्या विषयासाठी देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे पर्रिकर साहेब होते त्यावेळेस केंद्रामध्ये, त्यांच्याकडे पाठपुरावा करून ह्या रेड झोन म्हणजे तळवड्यापासून तर या भोसरीच्या दिघीपर्यंत हा रेड झोनची सीमा आहे. त्या सीमेला 1200 यार्डचा तो परिसर तो कमीत कमी कसा लोकहितासाठी होईल त्यासाठी दादांनी मुळात प्रयत्न केले. त्याचा तो प्रश्न थोडा प्रलंबित आहे, पण दादांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यातून शेतकऱ्यांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता बैलगाडा प्रश्न, हा बैलगाडा प्रश्न त्या ठिकाणी जी बंदी होती केंद्र शासनाची, त्यासाठी दादांनी त्याला मार्ग काढला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जो बैलगाडा छंद होता त्यासाठी त्या छंदाच्या माध्यमातून अनेक लोकांचं भलं होतं. ट्रान्सपोर्ट लाईन चलती, फेरीवाले चालतात, त्या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळतो. त्याच्यातून शेतकऱ्यांचा एक आनंदाचा विरंगुळा कसा असतो त्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना आज त्यातून आपण पाहायला मिळत आहे की या पंचकृषीमध्ये एकच छंद आहे शेतकऱ्यांना, तो बैलगाडा छंद. त्यातून त्या ठिकाणी त्यांचा एक विरंगुळा आणि त्या गोरक्षणाचं काम आणि खिल्लार जातीचं काम, खिल्लार जातीच्या बैलाचं त्या ठिकाणी संगोपन करण्यासाठी आज प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी हा एक बैलगाडा त्याच्यावरती बंदी उठवण्याचं काम दादांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. त्यातून एक आनंद शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तुम्ही विकासाची अशी यादी सांगताय भली मोठी, परंतु तुमचे जे विरोधक आहेत ते मात्र ते प्रश्न विचारतात की गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलंय नेमकं. दादांना आत्ता हे दिवस म्हणजे तुम्ही 10 वर्ष सांगता, मधले 2 वर्ष कोरोनाच्या काळात गेलेले, तर 8 वर्षातच दादांनी या ठिकाणी कामाचा त्यांचा जो हातोडा होता त्या ठिकाणी दाखवला. त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्यातून आमच्या भोसरी विभागामध्ये जो शास्तीकर लादला होता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, तर ते जवळपास त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाचा हा शास्तीकर त्या ठिकाणी नागरिकांवरती लादला गेला होता. आणि 2008 सालापासून ते शास्तीकर नागरिकांना भेडसावत होता. त्यामध्ये मी जवळनं पाहिलेले की ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी शास्तीकराचा तो भार 24% दसादसे महिन्याला 2% प्रमाणे 12 महिन्याचे 24% या पद्धतीने त्यांचा शास्तीकर वाढत चालला होता. आणि त्या वजाखाली, त्या टेन्शनखाली त्या लोकांना, नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना पॅरालिसचे अटॅक आलेले. काही लोक त्याच्यामध्ये त्या काळजीपोटी म्हणजे आजारी पडली की बाबा हा शास्तीकराचा बोजा आज आपल्यावरती आहे आणि तो काय कमी होत नाही. तर ते काम कमी करण्याचं काम फक्त एकमेव दमदार आमदार म्हणून महेशदादांनीच करून दाखवलं. कारण की ज्यामध्ये नेतृत्व कर्तृत्व असतं त्याच व्यक्तीच्या धडाडीच्या कार्याने आज महाराष्ट्र शासनाला खडसावून बोलणारा हा एकमेव आमदार होता. आणि हा शास्तीकर गेल्या 2008 पासून आज हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरावरती ही टांगती तलवार होती. सोडवण्याचं काम अनेक बाकीच्या पाठीमागच्या राजकारण्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, पण ते कुणाकडून झालं नाही. ते फक्त एकमेव महेशदादांच्या माध्यमातून झालं आहे. आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाला एक दिशा देण्याचं काम आज पाहतो आपण. तळवड्यापासून तर या दिघीपर्यंत जे आज या ठिकाणी औद्योगिक सोसायट्या झाल्या, लोकांना रोजगार मिळाला, या पद्धतीने लोकांचं एक आनंदमय वातावरण दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज पाहतो की या चरोलीला मी 2008 ते 2010 2 वर्ष मी क प्रभाग चेअरमन होतो. आणि त्या काळामध्ये आम्हाला एकदम कमी फंड मिळायचा ह्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी. तर त्या ठिकाणी CD वर्कसाठी आम्हाला 5 लाख रुपये त्या ठिकाणी मुबलक वाटत नसायचे. या वाड्या वस्त्यांना जाण्यासाठी ह्या चरोलीचं उदाहरण जर पाहिलं तर 12 वाड्या आहे. आणि या 12 वाड्यांचे त्या दैनंदिन अवस्था होती की वडा असायचा, नाला असायचा, त्यातून पलीकडे शेतकऱ्यांना जाण्यासाठी, नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसायचा. तर त्या काळात 2008ची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे की बाबा त्या ठिकाणी फंडिंग नसायचं. कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नवीन गावांचा समाविष्ट करण्यासाठी फक्त शहरी भागामध्येच त्या ठिकाणी त्यांना जास्ती प्राधान्य दिलं जायचं. पण दादांच्या 2014 पासून या ग्रामीण भागांना विशेषतः या महापालिकेच्या फंडातून त्या ठिकाणी दादांनी खडसावून सांगून ग्रामीण भागांना विकास करण्याची संधी दिली. त्यातून सर्वसामान्य घरातील कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यातून 2 महापौर घडले, 2 चेअरमन घडले. आणि आज आमच्या माध्यमातून
दादांना त्या ठिकाणी आम्ही खडसून सांगतो की बाबा दादा, त्या ठिकाणी चरोली भागाचा विकासाचे शिल्पकार तुम्हीच आहात. कारण की दादांचा वर हस्त असल्यामुळं आज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून दादांनी ते या चरोली भागामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी फंडिंग पुरवलं आणि त्यामुळे आज मुबलक जे आरक्षणाचे रस्ते गेले 20-20 वर्षापासून प्रलंबित होते, ते रस्ते आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बऱ्याचदा असा आरोप होतो की आता तुम्ही काम केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहात, अनेक वर्ष राजकारणात सभागृहात काम केले महापालिकेच्या. अशी चर्चा आहे की आमदार महेश लांडगे यांच्याकडून त्यांच्या कनिष्ठ जे सगळे त्यांचे सहकारी आहेत यांच्या कामामध्ये लुडबुड करण्याचा एक आरोप केला जातोय. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? खरंच लुडबुड केली जात होती का? हा विषय अतिशय चुकीचा आहे. कारण की दादा त्या पद्धतीचे सक्षम नेतृत्व आहे आणि दादा जे सांगतील त्या पद्धतीने आज प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे. आज पाहायला मिळत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी विरोधकांना त्यांच्याकडं कुठलीही जागा राहिली नाही आहे बोलण्यासाठी. त्यामुळं काही ना काही खोटे आरोप करायचे आणि त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं हेच काम फक्त विरोधकांकडे राहिलेलं आहे. आता ह्या निवडणुकीच्या मतदान करायला जायचं आहे लोकांना, भोसरीकरांना, काय लक्षात ठेवावं आणि का मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? आज गेल्या ह्या दादांच्या 2 टर्ममध्ये दादांनी या पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा तर केलाच केला, पण भोसरीसाठी त्यांनी अहोरात्र काम केलं आहे की प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी आज योजनांचा त्या ठिकाणी त्यांच्या जे ऑफिसच्या माध्यमातून प्रत्येक, आता आम्ही 3 वर्ष आले, आम्ही नगरसेवक नाही आहे, त्या ठिकाणी प्रशासनाच्या अडीअडचणीला सामोरं जाण्यासाठी दादांनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालून प्रत्येकाच्या नागरिकांच्या अडीअडचणीला त्या ठिकाणी सामोरं गेले आणि आम्हाला ज्या अडचणी भासल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही दादांकडं फक्त सांगायचं भार, तर दादांनी त्या क्षणामध्ये त्या ठिकाणी ते कामाची पूर्तता करून दाखवलेली आहे. असे अनेक प्रश्न आहे या ठिकाणी आज, म्हणजे रस्त्यांचे मुबलक प्रश्न असतील, ड्रेनेजचे असतील, पाण्याचे असतील, असे अनेक प्रश्न दादांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहे. भाजी मंडईसारखा प्रश्न, भोसरीमधला भेडसावणारा प्रश्न त्या ठिकाणी नव्याने प्रस्तावित जागेमध्ये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या लोकांना, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी व्यापारी संकुलन निर्माण करून त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि प्रशासनावरती वचक असणारा दमदार आमदार आहे, म्हणून आज त्या ठिकाणी 3 वर्ष आम्ही नगरसेवक नसताना नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण सांगायला राहिलीच नाही, अशा पद्धतीने दादांनी त्या ठिकाणी काम करून दाखवलं आहे. याच्यामुळं ते तुम्हाला हवेत? 100% दादा या ठिकाणी त्यांची हॅट्रिक होणारच आहे आणि दादा या ठिकाणी आमदार होणारच आहे. हे आज मी नव्हे तर संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक बंधू भगिनी या ठिकाणी सांगत आहे. हे होते संतोष लोंढे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. एकूण विकासाच्या संदर्भामध्ये भोसरी विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं काम झालेलं आहे, का लोकप्रतिनिधी हवा असतो आपल्याला, तो कसा हवा असतो, हे त्यांच्या या सगळ्या विवेचनातून त्यांनी मांडणी केलेली आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. आणि आमदार कसा असावा हा जो आपला दौरा आहे याची आपण सोबत करा. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज़, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.